आकाश पेलताना. तुझे ओज चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेप वेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी. तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस. आजच्या आपल्या तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमाच्या अतिथी आहेत डॉक्टर अनघा विनय राऊत. अनघा राऊत यांनी ज्योतिषशास्त्रात PhD केली असून डिप्लोमा इन प्रोफेशनल काउन्सिलिंग आणि शिक्षणशास्त्रात MA ही पदवी संपादन केली आहे. विद्यार्थी केंद्रित आणि समाज सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या विद्या विकास एज्युकेशन सोसायटी या 62 वर्षांची परंपरा लाभलेल्या संस्थेच्या त्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. संस्थेचे चिटणीस त्यांचे पती डॉक्टर विनय राऊत यांच्या सहकार्याने या संस्थेच्या अनेक शाखा अतिशय कलात्मक आणि अभ्यासू दृष्टिकोनाने सांभाळण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध शिक्षणतज्ञ P.M. राऊत आणि विद्या राऊत यांच्या सुनबाई असलेल्या अनघा या उत्तम चित्रकार देखील आहेत. शिक्षक असलेले त्यांचे वडील प्रकाश रानडे हे उत्तम ज्योतिषी, त्यामुळे साहजिकच हे संस्कार अनघा यांच्यावर लहान वयातच नकळत रुजले गेले. त्यांच्या आई गीता रानडे यांच्याकडून त्यांनी नीटनेटकेपणा आणि शिस्त यांचे धडे घेतले. अनघा यांना 20 वर्षांच्या वर अधिक ज्योतिषशास्त्राचा अनुभव आहे आणि अभ्यास आहे. डॉक्टर अनघा यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, तिचे आकाश पेलताना म्हणजे संघर्षातून संधी निर्माण करणाऱ्या, स्वप्नांना संजीवनी देणाऱ्या आणि अथक परिश्रमानं जिद्दीनं यश संपादन करणाऱ्या अनेक मैत्रिणींच्या यशाची यशोगाथा म्हणजे तिचं आकाश पेलताना. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात, व्यवसाय क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं यश संपादन करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी मी सातत्याने संवाद साधते आहे. आज देखील अशीच एक मैत्रीण आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे, ज्यांचं नाव आहे अनघा राऊत. अनघा, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रह तारे यांचा आपल्या आयुष्यावर, आपल्या वर्तनावर, आपल्या वागण्यावर बराच परिणाम होत असतो असं आपण सातत्यानं ऐकत असतो. कारण ज्योतिषशास्त्र हे पारंपरिक आणि विज्ञान असलेलं शास्त्र आहे असं म्हणतात. कसं असतं हे ज्योतिषशास्त्र? याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? त्यात काय गूढ आहे? याच्यावर अनघा यांनी खूप वर्ष अभ्यास केला आहे. आणि नुसता अभ्यास नाही, त्यांनी त्याच्यात डॉक्टरेट मिळवली आहे. नुसतं हेच त्या करत नाहीत, तर त्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या प्रमुख आहेत. ते सुद्धा त्या याच्या जोडीनं अतिशय हिरिरीनं आणि उत्साहानं करत असतात. ज्योतिषशास्त्राचा त्यांचा प्रवास कसा आहे, याच्यात काय खास खळगे आहेत, नक्की कसं आहे हे शास्त्र, याच्याबद्दल काय समज आहेत, काय गैरसमज आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून. चला मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. कशी आहे अनघा? मस्त, मजेत. छान, मस्त, छान दिसतेस. तुझं गळ्यातलं फार सुंदर आहे. थँक्यू सो मच. खूप वेगळा विषय आहे ग तुझा. आणि आजकाल ह्या विषयाची लोकांना खूप आवड आहे. लोकांना आजकाल आवडतं आपलं भविष्य जाणून घ्यायला.
कारण या धकाधकीच्या सगळ्या स्पर्धेत प्रत्येक जण आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे याविषयी उत्सुक असतो. मला सांग, तुला ह्या विषयाकडे का वळावंसं वाटलं? आणि म्हणजे आपण आपलं ध्येय लहानपणीच ठरवतो ना, तर लहानपणीच तू ठरवलं होतं का ज्योतिष पुढे जाऊन आपण हेच शास्त्र शिकायचं? आणि तुला याची प्रेरणा कुठून मिळाली? तुला खरं सांगू का, तर एक ग्रॅज्युएशन होईपर्यंत माझं असं काहीच ठरलेलं नव्हतं की मी काय करायचंय. पण लहानपणापासूनच माझे बाबा प्रकाश मुकुंद रानडे यांचा प्रचंड ज्योतिषशास्त्रावर अभ्यास, आणि हा अभ्यास त्यांचा मी अगदी लहानपणापासूनचा प्रवास बघत आले होते. आणि लहानपणापासूनच आमच्याकडे खूप नामवंत मंडळी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत. आणि हे पाहताना मला कुठेतरी लोकात लक्षात येत असत की अरे, त्यांना किती प्रमाणात त्यांना आदर मिळतोय, प्रेम मिळतोय, सन्मान मिळतोय, आणि कितीही मोठी व्यक्ती आली तरी नेहमी त्यांना नमस्कार केल्याशिवाय जात नसे. ही गोष्ट मात्र लहानपणापासून ना कुठेतरी माझ्या मनात इतकी रुजली, आणि ते नेहमी डोक्यात असायचं की अरे, किती छान प्रोफेशन आहे, म्हणजे ज्योतिषी होणं ह्याला म्हणजे तुम्हाला खूप मान आहे. आणि लहानपणापासूनच त्यांचा व्यासंग अतिशय मोठा होता. ते BMC मध्ये शिक्षक होते, संगीत शिक्षक होते, पंडित राम मराठी शिक्षक, आणि त्याच्याबरोबर हा हो, म्हणजे तुला सांगू मी, त्यांना इतर बऱ्याच कला ह्या दैवी अवगत होत्या. ते असे कुठेही शिकायला गेले नव्हते, पण त्यांना ह्याचा अभ्यास खोल. त्याच्यानंतर ते संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मग ते सुपरवायझर म्हणून जी अकॅडमी आहे आपली दादरमध्ये BMCची, ते तिथे काम करत. संशय कल्लोळ म्हणून जे संगीत नाटक आहे, जे BMCने पहिलं जे युरोपचा दौरा 1 पाऊण महिन्याचा केला, तेव्हा बाबा ह्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये होते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मी बघत आले. आणि ते बघताना कुठेतरी एकदा ग्रॅज्युएशन झालं आणि असं मजेत असं वाटलं की आपण शिकलो ज्योतिष तर किती छान, आपल्याला खूप नवीन नवीन लोकांना भेटायला मिळेल. आणि ती आवड, हो, आणि ती आवड लहानपणापासून होती की स्वतःचं काहीतरी करायचं, म्हणजे कुठे जाऊन नोकरी करणं हे कधीच डोक्यात नव्हतं. पण असं म्हणूया की ह्याची प्रेरणा किंवा ह्याचं एक बाळकडू तुला तुझ्या वडिलांकडून, बाबांकडून मिळालं, कारण त्यांना बघत बघतच तू लहानाची मोठी झाली आणि या विषयाची आवड तुला निर्माण झाली. मला एक सांग, ह्या ग्रहताऱ्यांचा किंवा ह्या सगळ्या सायन्सचा आपल्या आयुष्यावर कशा पद्धतीने प्रभाव होत असतो ग? आता बघ, मी तुला ज्योतिषाचा बेस घेऊनच या गोष्टीचं सांगण्याचा नक्की प्रयत्न करते की जेव्हा आपण जन्माला येतो, आता ज्योतिषशास्त्र जेव्हा आपण म्हणतो तर त्याचा सगळ्यात मोठा म्हणजे पाया असं आपण म्हणू की काळ आणि वेळ. हे अतिशय मोठं त्याच्याबद्दलचं पहिलं वाक्य जे आपण म्हटलं जातं की काळ आणि वेळ. म्हणजे मुलाचा जेव्हा जन्म होतो त्यावेळेला सुद्धा आपण सगळ्यात महत्वाचं काय बघतो किंवा काय विचारतो की बाबा किती वाजता झाला, कुठल्या दिवशी झाला, आणि जन्माचं ठिकाण काय, स्थळ काय, आणि त्यानुसारच पत्रिका बनली जाते. त्याच्यामुळे ज्योतिषशास्त्र आणि नशीब ह्याचं समीकरण हे आहेच. पण वेळेशी त्याचा काय संबंध आहे? नक्कीच हे एक गणित आहे. ज्योतिषशास्त्र हे कम्प्लिटली जो काही तो अभ्यास आहे हा गणितावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे जेव्हा एखाद्या अंशात्मक म्हणजे आपण लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड हे जे बघतो त्यासाठी आम्हाला ते वेळ किंवा स्थळ ह्याची गरज भासते त्या कॅल्क्युलेशनसाठी, आणि त्याच्यामुळे त्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे आपण नेहमीच म्हणत असतो की काळ आणि वेळ आल्याशिवाय काहीच घडत नसतं. अगदी खरं आहे. आणि ग्रह आणि नक्षत्र हे जेव्हा गोचरीमध्ये फिरतात, त्यांचं भ्रमण होतं, तेव्हा ते निश्चितपणे परत आपल्या जागेवर येऊन पुन्हा येतात. आणि अगदी तसंच श्रीकृष्णाने श्रीमद भागवत मध्ये गीतेमध्ये असं म्हटलं आहे की कालचक्र, कालचक्र म्हणजे फक्त जन्म आणि मरण नाही. अगदी खरं. तर त्यासाठी जे ग्रह असतात ते निश्चितपणे आपल्याकडून काही राहिलेलं असतं, काही अपूर्ण राहिलेलं असतं, ते पूर्ण झालं पाहिजे. आणि त्यासाठी ते ग्रह आपल्याकडून ते पूर्ण करून घेतात. आणि ते पूर्ण करून घेताना जेव्हा आपण ती एखादी गोष्ट होते आपल्या आयुष्यात, ती पूर्ण झाल्यानंतर मग आपण म्हणतो की हे प्रारब्ध होतं, तुमचं कर्म होतं, अकर्म होतं,
म्हणजे तुला हे असं निश्चित होतं. म्हणायचंय की ह्या ग्रह ताऱ्यांचा आपल्या म्हणजे हे खरंच विज्ञान आहे, आपल्या जन्माशी याचा खूप संबंध आहे असं तुला वाटतं? म्हणण्यापेक्षा जर तुम्ही हे ज्योतिषशास्त्र म्हणता तर मग शास्त्र हे बेसलेस असूच शकत नाही ना. अगदी खरं आणि हे आज आलेलं तू आणि मी ठरवलेलं शास्त्र नाहीये ग. वेदांमधील एक भाग आहे ज्योतिषशास्त्र. त्याच्यामुळे नक्कीच हे शास्त्र आहे आणि तो अभ्यास अतिशय खोल आहे. त्याचा म्हणजे पाया त्याला खूप काहीतरी खोल बेस आहे, आहे. त्याला काहीतरी परंपरा आहे. नक्कीच. पण मग जी मोठी मंडळी आहेत सगळी, जी नावारूपाला आली आहेत किंवा ज्यांनी अद्वितीय असं काहीतरी केलंय, त्या सगळ्यांची वेळ ही खरोखरच वेगळी असणार आहे का जन्माची? वेळ वेगळीच असणार आहे म्हणण्यापेक्षा इवन जी जुळी मुलं जन्माला येतात त्यावेळेला सुद्धा काही मिनिटांचा फरक असतो. हो. मग आपण म्हणतो की अरे हे दोन्ही मुलं त्याच वेळेची आहेत, पण काही मिनिटं ती जी म्हणजे काहीतरी 4 मिनिटं 5 मिनिटं असे सुद्धा फरक असतो. तर त्या अंशावर त्या डिग्रीजवर जेव्हा त्या ग्रहमानांचा विचार केला जातो त्याच्यामुळे प्रत्येक मूल हे वेगळं असतं. डीपी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. अरे आ गई, अरे मेरा बाबू आ गया नानी पहुंच। पूरे 9 महीने का हो गया। 9 महीने? अरे बाप रे। क्यों, क्या हुआ? माँ, 9वें महीने में तो इसके टीके की तारीख थी। अब 2 दिन ट्रेन से सफर करके वापस कैसे जाऊँ? अरे तो यही दिला देते हैं ना। पर याद भी तो नहीं कौन सा टीका था। तू भी ना। छोटे, अपनी दीदी का टिकट करा दो भाई वापसी का। कहाँ फंस गया यार मैं, एक भी चीज याद नहीं रख पाते। अरे दीदी, मैं आपको ना यूविन ऐप के बारे में बताता हूँ। यूविन ऐप? हाँ, ये देखो। अरे ये तो यूविन ऐप है, अब मुझे बीमारी छू भी नहीं पाएगी, मैं सेफ हूँ। टीके की एक भी खुराक न छूटे, इसीलिए डाउनलोड करें यूविन ऐप। किसी घर के अंदर बालक अपाहिज न हो, गंभीर बीमारी का शिकार न हो और गरीब माँ बाप को बहुत बड़े आर्थिक बोझ का संकट बनना न पड़े। ये ऐप गर्भवती महिलाओं और शिशु को दिए जाने वाले सारे टीकों का रिकॉर्ड रखेगा और अगले टीके के 3 दिन पहले रिमाइंडर भी देगा। यूविन, एक क्लिक सुरक्षा की ओर। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी। डीपी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. मला असं वाटतं आता ना हे शास्त्र खूप विकसित पण होत आहे. या शास्त्राविषयी लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. खूप जण या शास्त्राकडे वळत आहेत. मला सांग, आता हे ChatGPT आलंय किंवा गुगल आहे, ह्याचा ज्योतिषशास्त्रावर परिणाम होताना दिसतोय का? नक्कीच नाही, मी तुला म्हणेन. कारण की गेले 22-23 वर्ष मी जी प्रॅक्टिस करते आहे तेव्हा सुद्धा मी त्यावेळेला त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करत आली आहे. कारण की जेव्हा तुम्ही हाती पत्रिका करता त्यावेळेला तुम्हाला कॅल्क्युलेशन्स मध्ये लिमिटेशन असतात, पण जेव्हा कॉम्प्युटराइज करतो त्यावेळेला ते अधिक परफेक्शन येतं. तर त्याचा उपयोग तो तिथपर्यंतच असतो, कारण की जे प्रेडिक्शन्स असतात ना ते जनरल असतात. तर तुम्हाला जेव्हा मी पुन्हा सांगेन ह्याच्यामध्ये की जेव्हा एखादा ज्योतिषी म्हणून आपण प्रोफेशनली काम करतो त्यावेळेला तुमचा संबंध त्या समोर येणाऱ्या व्यक्तीबरोबर अतिशय इमोशनल आणि पर्सनल असतो. तर ती गोष्ट तुमचं ChatGPT किंवा AI करू शकत नाही. त्याच्यामुळे जे तुमचे पर्सनल काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन असेल तर ते मात्र तुम्हाला त्यासाठी माणूस लागणार. आणि मला असं वाटत नाही की पुढली काही वर्ष ह्या गोष्टीमुळे काही पारंपरिक ज्योतिषावर काही परिणाम होऊ शकेल. पण त्याच्यापूर्वी मला एक महत्त्वाचा प्रश्न, जो कदाचित थोडासा कठीण आहे, उत्तर द्यायला अवघड आहे, पण समाजामध्ये 2 प्रकारची लोक आहेत. एक म्हणतात की हे ज्योतिषशास्त्र वगैरे काही नसतं, हे सगळं बोगस आहे. तर एक समाजातला भाग घटक असा आहे की जो म्हणतो नाही नाही, याला सायन्स आहे याच्या पाठीमागे आणि हे फार महत्त्वाचं आहे. आता तू एक अत्यंत एक्सपर्ट ज्योतिष तज्ज्ञ म्हणून तू ह्याच्यावर काय उत्तर देशील? हे बघ, मी तुला मगाशी जसं म्हटलं की जेव्हा तुम्ही शास्त्र म्हणून संबोधता त्याच्यामध्येच सगळं आलं, म्हणजे बेसलेस एखादं शास्त्र असूच शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला नक्कीच H2O सारखा फॉर्म्युला काय इथे लागू पडत नाही की बाबा अमुक एका ग्रह जर अमुक एका घरात असेल तर निश्चित तुम्हाला अशा पद्धतीचे फळं मिळू शकतात. हे नक्कीच शक्य नाही. कारण की जेव्हा आम्ही अभ्यास करतो पत्रिकेचा त्यावेळेला तो ग्रह किती अंशावर आहे, नीचीचा आहे की उच्चीचा आहे, कुठल्या ग्रहासोबत आहे, शत्रू राशीत पडला आहे की मित्र राशीत पडला आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा
पूर्ण विचार केल्यानंतर खूप विचार करून त्याचं उत्तर द्यायला लागतं किंवा ते ठरवावं लागतं. त्याच्यामुळे हे वरवरचं सायन्स तर नक्कीच नाहीये, त्याचा खूप अभ्यास आहे. त्याच्यानंतर आपल्या इकडे 14 कला आणि 64 विद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये 14 कलांमध्ये ज्योतिषाचा समावेश होतो. अच्छा. त्याच्यामुळे जर ही कला म्हणून जर आपण म्हणत असू तर नक्कीच तो कलाकार म्हणजे कोण तर ज्योतिषी. तो कलाकार तितका कसबी असला पाहिजे की बाबा जी कलेचं जे प्रदर्शन आहे त्या पद्धतीने जर झालं तर मला असं वाटतं लोकांमध्ये ह्या पद्धतीचे गैरसमज फार कमी होतील. त्याच्यामुळे नक्कीच मी म्हणेन की त्या कलाकारावर ही गोष्ट निर्भरित आहे. म्हणजे हा एक अभ्यास आहे. हा खूप अभ्यास आहे आणि त्याचा अनुभव प्रत्येकाला वेगळा वेगळा येऊ शकतो. डिपेंड्स की तुम्ही एक्झॅक्टली ज्योतिष तज्ञाकडे जाता आहात, कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शन घेता आहात, त्या व्यक्तीचा किती अभ्यास आहे त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. अनेक लोकांना तू आतापर्यंत मार्गदर्शन केलं असशील, अनेक लोक तुझ्याकडे सल्ला घ्यायला येत असतील. एखादा अगदी लक्षात राहणारा असा काही अनुभव की तू सांगितलं हे असं असं आहे तुमच्या पत्रिकेत आणि असं असं होऊ शकतं आणि ह्या त्याच्यावरच्या रेमेडीज किंवा उपाय, असा एखादा काहीतरी प्रसंग सांग ना आम्हाला. तुला सांगू का, म्हणजे एखादा सांगण्यापेक्षा आज 22-23 वर्षात हजारो क्लायंट्स म्हणजे लोक येऊन गेली आहेत माझ्याकडे. त्याच्यामुळे असे अनेक अनुभव आहेत. पण त्यातला एक अनुभव मी एक सगळ्यांसाठीच सांगू म्हणेन की आपण ज्योतिष हे जे खूप प्रोफेशन म्हणून करतो तर त्यापेक्षा आपण जर एखाद्या व्यक्ती जी आपल्याकडे खूप त्रासात येते, खूप इमोशनली कुठेतरी ड्रेन होऊन येते, तर त्या व्यक्तीबरोबर तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे, त्याला कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं पाहिजे, यासाठी मी हा अनुभव तुला एक सांगेन. नक्की सांग. माझ्याकडे एक बाई यायच्या, म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच त्या माझ्याकडे यायच्या आणि मधल्या काळात म्हणजे या प्रसंगाला आय थिंक एक साधारणपणे 12-13 वर्ष नक्कीच झाली असतील. आणि त्या गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला होत्या आणि त्या एकट्या राहायच्या. त्यांच्या आयुष्यात दुसरं असं कोणी नव्हतं. त्याच्यामुळे खूप वर्ष ते माझ्याकडे येत असत, त्यांचं सगळं छान चाललं होतं. पण एकदा अशी वेळ आली की ज्या तिकडे ते जिथे काम करायच्या ना, जिथे नोकरी करायच्या, तिथे त्यांना नोकरी करणं अवघड होऊ लागलेलं. म्हणजे लोक त्रास देत होती, एकटी बाई आहे ह्या हिशोबाने त्यांना खूप त्रास होत मानसिक होता, संघर्ष होता प्रचंड. आणि त्या काळामध्ये नेमकं आय थिंक ती जी वेळ होती तर 2 महिने ना माझी डिलिव्हरी झाली होती. त्याच्यामुळे मी 2 महिने बघत नव्हते. तर त्यांनी मला फोन केला, म्हटलं मी अजून नाही बघत आहे, पण मी आता एक 15 दिवसांनी वगैरे तुम्हाला बोलवीन, तुम्ही या. की म्हणे मी खूप त्रस्त आहे ग, मला म्हणजे इतकी वेळ आली आहे माझीकडे, मी आता सुसाईड करू का असं माझ्यावर वेळ आली आहे. तर म्हटलं असं काही विचार करू नका, 15 दिवसांनी मी तुम्हाला नक्की भेटीन, तुम्ही या, काहीतरी तोडगा असेल. बरोबर. तर त्या माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला एक कार्ड दिलं. मला म्हणाल्या, हे बघ हे मला ना कार्ड दिलंय, तू मधल्या 2 महिने नव्हतीच आणि माझ्यावर खूप वाईट वेळ आली होती. तर माझी मैत्रीण मला अमुक अमुक ठिकाणी घेऊन गेली आणि तिकडे चक्क मला त्या ज्योतिषाने सांगितलं की तुमची नोकरी आता 2 महिन्यात जाणार आहे आणि तुमच्यावर आता अशी वेळ येणार आहे की तुम्हाला घरोघरी जाऊन काहीतरी विकावं लागेल. तर हा मी तुम्हाला कार्ड देते, हे होलसेल प्रमाणात म्हणजे ह्याच्यात उदबत्त्या विकल्या जातील, तर तुम्ही तिथे जा आणि घरोघरी हे काम करा. आणि त्या तिथे इतक्या कोलमडून पडल्या कारण की त्यांना आधार असा कोणी नव्हता. तर मला त्यांनी ते कार्डही दिलं. तर मी म्हटलं, नंतर मी त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला, सगळं ओव्हरऑल बघितलं की म्हटलं हे असं काहीही होणार नाहीये. म्हटलं अतिशय सगळ्या गोष्टी छान पद्धतीने पार पडतील. काही उपाय सांगितले मी त्यांना, काही उपासना करायला सांगितल्या, कुठे कधीपर्यंत हा पिरियड असा असणार आहे थोडा त्रासदायक. कारण की हा आपल्याला जेव्हा एखादं, जसं मी म्हटलं की गाईडलाईन म्हणून जेव्हा आपल्याला कळतो त्यावेळेला मग आपण आपल्या मनाची तयारी करतो की चला 2-3 महिने मला काढायचे, 6 महिने काढायचे. आणि मग त्यांना मी सगळं सांगितल्यानंतर त्या तिथे पहिल्या मेंटली शांत झाल्या की जे त्यांच्या डोक्यात अविचार येत होता. आणि त्यांनी नंतरची 5-1 वर्ष वाटतं सर्व्हिसची राहिली होती ती छान पूर्ण केली. महिलांचा या क्षेत्राकडे येण्याचा किती आहे ग एकूण रेशिओ, म्हणजे येत आहेत का महिला या क्षेत्रात? खूप जास्त यायला लागल्यात. कारण की त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे एक तर तुम्ही तुमच्या घरात बसून ह्या गोष्टी करू शकता. आज बाहेरचा जो प्रवास आहे तो तुम्हाला टाळता येतो. आता अवेलेबिलिटी ऑफ कोर्सेस खूप इझी झालेत. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तू म्हण किंवा तुम्हाला ओपन युनिव्हर्सिटीज आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, कॉलेजेस आहेत जे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास खूप छान पद्धतीने शिकवत आहेत आणि ह्याच्यामध्ये करिअर फार छान होऊ शकतं.
जर तुम्ही ठरवलं तर. फक्त इतकेच आहे की ते जर कुणाला कामाचं समाधान व्हायचं असेल किंवा हवं असेल त्यानेच या क्षेत्रामध्ये जावं असं मला म्हणायचंय. कारण की तुम्ही इथे खूप पर्सनली एखाद्याच्या इमोशन्सची निगडित काम करता. बरोबर. सो इट शुड बी मोर ऑफ सोशल. डीपी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान. इस अभियान का नारा टीबी संबंधित भेदभाव को मिटाओ, देश को टीबी मुक्त बनाओ. एक्टिव टीबी रोगी के करीबी संपर्क में आने से टीबी फैल सकता है, लेकिन नियमित उपचार शुरू होते ही टीबी रोगी से दूसरों में बीमारी का संक्रमण बंद हो जाता है. यहाँ तक कि सिर्फ हाथ मिलाने या टीबी रोगी के साथ समय बिताने से टीबी नहीं फैलता. तो बताइए आप, जब टीबी की जांच और उपचार है आसान, तो डर या भेदभाव की कैसी बात? ना शर्माना, ना घबराना, टीबी की जांच करवाना. टीबी के लक्षण होने पर तुरंत अपने नजदीकी निजी या सरकारी अस्पताल या आयुष्मान आरोग्य मंदिर में जाएं. इस संदेश को औरों तक पहुंचाकर आइए टीबी को जड़ से मिटाएं. हमें इन मरीजों को ज्यादा से ज्यादा जागरूक करने पर भी उतना ही ध्यान देना होगा. डाउनलोड करें टीबी आरोग्य साथी ऐप. स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. डीपी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. आपण मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात असलो तरी एक प्रश्न मला सतत तुला विचारावासा वाटतोय की ज्योतिषशास्त्रातली तज्ज्ञ तर तू आहेसच, पण तुमच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था आहेत आणि ज्याच्यामध्ये तू अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असते. तर ही दोन्ही कसरत वेळेची, म्हणजे कुटुंब, तुझं ज्योतिषशास्त्र म्हणून ज्योतिष तज्ज्ञ म्हणून असलेलं काम आणि तुमचा शाळांचा जो काही सगळा भार आहे, हे सगळं तू कसं मॅनेज करते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ती कसरत अजिबात म्हणणार नाही, उलट मी म्हणेन की मला ते 24 तास कमी पडतात. तुला दिवस 48 तासाचा हवा आहे. खूप छान होईल असं झालं तर. पण याचं श्रेय कम्प्लिटली माझ्या नवऱ्याला जातं, माझ्या मुलांना जातं, कारण की दे आर नेव्हर कंप्लेनिंग. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी त्याने मला प्रोत्साहनच दिलं आहे. कारण की दिवसभर दोन्ही पद्धतीची कामं करणं, बॅलन्स ठेवणं हे खरंच सोपं नसतं. पण ते मी करू शकते, ते मी आनंदाने करू शकते. त्याचं कारण ती लोक आहेत. म्हणजे अगदी मी म्हणेन की माझा नवरा, माझी मुलं आणि इवन स्टाफ जो घरात माझ्या काम करतो. कारण की प्रत्येक जण काम हे करतच असतं, प्रत्येक स्त्री काम करते, पण ती आनंदाने एन्जॉय करते का हे महत्वाचं. पण मी ते एन्जॉय करते आणि हे का करते तर ह्या सगळ्यांमुळे करते. आणि आज गेली 62 वर्ष म्हणजे परंपरा लाभलेली विद्या विकास एज्युकेशन ही सोसायटी आहे. म्हणजे 62 वर्षांची पम राऊतांनी सुरू केलेली विद्या विकास गुरुवर्य पम राऊत आणि विद्या राऊत मॅडम यांनी अपाट कष्टांनी म्हणजे ही संस्था उभी केलेली आहेत. आणि आज विनय राऊत, डॉक्टर विनय राऊत हे सेक्रेटरी आहेत त्याचे, आणि ते उत्तम पद्धतीने ऍडमिनिस्ट्रेशन करतायत. आणि मीही त्यांच्याकडे शिकतेच आहे अजून, असं म्हटलं तरी चालेल. पण मजा येते काम म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांना पूरक होऊन शाळांची जबाबदारी सुद्धा अतिशय छान पद्धतीने पार पाडतात. तुझ्या मघा इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी बोलण्यात एक गोष्ट आली की पुस्तकी शिक्षणाबरोबरच सामाजिकतेचे धडे तुला फार लहान वयापासूनच समाजाकडूनच मिळाले. त्याबद्दल अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल. तुला सांगते मी की लहान असल्यापासून म्हणजे दुसरीत असताना ना आईने मला शाळेत लांब टाकलं. म्हणजे मी इथून विक्रोळी येऊन सायनला शाळेत जायचे 2nd स्टँडर्ड पासून. आणि ती आय थिंक 6th स्टँडर्डच्या मिड ऑफ 6th स्टँडर्ड पर्यंत, सेमिस्टर पर्यंत ती मला सोडायला पोचवायला अशी दोन्ही यायची. आणि एकदा ती आजारी पडली आणि तेव्हा मी तिला म्हटलं की आई मी जाईन ना. हां, तर ती म्हणे नाही नाही मी कशी तुला सोडणार, अजून तू 12 वर्षाची पण नाहीयेस. तर म्हटलं नाही आई मी नक्की जाईन, आता मला अगदी रस्ता पाठ झालाय आणि मी जाईन, माझ्यावर विश्वास ठेव, मी जाईन. आणि तो विश्वास त्यावेळेला आईने माझ्यावर ठेवला. आणि तेव्हापासून मी प्रवास म्हणजे विक्रोळी टू सायन, ट्रेन, बस हे सगळं एकटं करत गेले. आणि त्या प्रवासात मात्र मला अनेक अनुभव आले. एक स्त्री म्हणून म्हण किंवा ओव्हरऑल म्हणजे तो त्या प्रवासामध्ये. आणि त्यामुळे मी खूप बोल्ड झाले, कॉन्फिडेंट झाले. म्हणजे वर्षभर मी खूप धक्के खाल्ले
सगळ्यांचे. आणि आईने ते खाऊ दिले तुला? हो हो नक्कीच. तिने तो विश्वास ठेवला माझ्यावर किंवा ती म्हणाली की कुठेतरी कधीतरी जगात तुला एकटं राहायचंच आहे की. अगदी खरं. त्याच्यामुळे जर त्याची शिकवण तुला आजपासून मिळाली तर छानच आहे. पण 1 वर्षानंतर मात्र माझं ढोपर असं असायचं की समोरून कोणी आलं तर पहिल्यांदा आय विल प्रोटेक्ट माय सेल्फ. आणि तो अवेअरनेस माझा डेव्हलप झाला. करेक्ट. आणि हे 100% आज आई बाबांनी मला वाव दिला म्हणून मी करू शकले. म्हणजे याच्यात खूप छान मेसेज आहे बरं का प्रेक्षकांनो, की मुलांना फार पॅम्पर करू नका, त्यांच्यावर जबाबदारी टाका आणि त्यांना बिनधास्तपणे आयुष्याला सामोरं जाऊ द्या, कारण तेच खरं शिक्षण आहे. अनघा, अनेक मैत्रिणी असतील जो आपला हा कार्यक्रम सातत्याने बघत असतात, कारण ही मालिका आपली खूप लोकप्रिय आहे. तुला त्या मैत्रिणींना ज्यांना नवीन ह्या क्षेत्रात यायचंय ज्योतिष तज्ज्ञ म्हणून, त्यांना अगदी 3-4 ओळीत काय मार्गदर्शन करायला आवडेल? सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला ज्योतिष विद्या म्हणजे जर तुम्हाला प्रोफेशन म्हणून जर हे करायचं असेल तर मी म्हणेन की तुम्हाला प्रत्येक भूमिकेत त्या व्यक्तीबरोबर जावं लागतं. तर त्याची तयारी तुमची असली पाहिजे. म्हणजे काहीतरी तुम्ही त्या व्यक्तीची ताई व्हायला लागतं, आई व्हायला लागतं, वेळेला बहीण व्हावं लागतं आणि त्याचे प्रॉब्लेम समजून घ्यायला लागतात. सो यू डोंट हॅव टू टेक इट की प्रोफेशन आणि प्रोफेशनलच मी काम करणार, अशा पद्धतीने जर तुम्ही काम करण्याची तुमची तयारी नसावी, तुम्ही 100% स्वतःचे देऊन काम केलं ह्या प्रोफेशनमध्ये की मी काय देऊ शकते समाजाला, तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये या. अँड द स्काय इज द लिमिट असं मला वाटतं. तुम्ही जितकं शिकाल, तुम्ही जितकं गाईडलाईन करू शकाल, तुम्ही जितकं मार्गदर्शन करू शकाल तितकं कमीच आहे. त्याच्यामुळे नक्कीच या क्षेत्रामध्ये या. खूप छान वाटतंय तुझ्याशी गप्पा मारून. हा इतका इंटरेस्टिंग विषय आहे, कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्यातलं भविष्य जाणून घ्यायची इच्छा असते, पण कुठेतरी थांबायला हवंय. तुझा हा सगळा प्रवास जो आहे हा खूप अमेझिंग आहे, छान आहे. तुला भविष्यात तुझ्या सगळ्या पुढच्या स्वप्नांसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि आम्ही तुझी रजा घेतो. धन्यवाद. आज तू आमच्या स्टुडिओत आलीस त्यासाठी तुझे मनापासून आभार. धन्यवाद. मंडळी, तिचे आकाश पेलताना या मालिकेचा आजचा शेवटचा भाग आहे. सुधाताई म्हैसकर, अध्यक्षा DP म्हैसकर फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून ही मालिका निर्माण झाली. आमचा उद्देश एकच होता, अगदी सुधाताईंचा सुद्धा, की या व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक महिला उद्योजिकांना व्यासपीठ मिळावं, त्यांचं काम इतरांपर्यंत पोहोचावं आणि अनेक मैत्रिणींना त्यातून प्रेरणा मिळावी. आजच्या ह्या मालिकेचा हा 52 भाग. मालिका संपते आहे, कुठेतरी वाईट वाटतंय, पण काळजी करू नका. आम्ही दर शनिवारी रात्री 8:30 वाजता पुन्हा दुसरी मालिका घेऊन येणार आहोत, उद्योजकांची बाराखडी. आत्तापर्यंत आम्ही महिला उद्योजकांशी संवाद साधला. उद्योजकांची बाराखडीमधून आम्ही पुरुष उद्योजकांशी संवाद साधणार आहोत, तेव्हा नक्की बघत जा. अर्थातच आता वेळ आली आहे थांबण्याची. DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला महत्त्वाचा कानमंत्र देणार आहे की तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. स्वतःची तब्येत चांगली राहण्यासाठी रात्रीची झोप चांगला घ्यायला पाहिजे, चांगला आहार असला पाहिजे, तरच तुमची तब्येत चांगली राहील. तुमची तब्येत जर चांगली असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने भाग घेऊ शकाल आणि त्यामुळे तुमचा व्यवसाय वाढायला जास्ती मदत होईल. कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळली किंवा त्याच्यामध्ये काही गफलत आढळली तर त्यांनी खचून गेलं नाही पाहिजे. जास्तीत जास्त चांगल्या रीतीने आपण कसे पुढे जाऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना, तू सावित्री होतीस. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना.
सह्याद्री वाहिनी